मित्रांनो, विठ्ठलाच्या नामघोषात ही वारी सुरू आहे बघा. विठ्ठलाचा भजन कीर्तन या वारीमध्ये सुरू आहेत बघा. तर चला मामा. मित्रांनो, इथे विश्रांती कक्ष बघा बनवण्यात आलेला आहे सरकारतर्फे आणि इथे बरेचसे वारकरी विश्रामाला सुद्धा आहेत. कारण वारकरी थकतात, चालता चालता वाटेमध्ये वारकरी थकतात आणि मग त्यांना काहीतरी विसावा लागतो आणि असा विश्रांती कक्ष आहे बघा आपल्या समोर. बघा जेवण बनवण्याचं काम चालू आहे बघा. कारल्याची भाजी आहे, जेवण सुद्धा बनवतात. कृष्ण हरी माऊली. माऊली काय नाव आपलं? कुठले आहात आपण? छत्रपती संभाजीनगर. अच्छा, मग किती वर्ष वारीचं आहे आपलं? 4 वाले झालेत बघा माऊली. आणि या चालत आहेत. काय विठ्ठलाकडे मागणं आहे का? काही नाही मागणं, सगळं चांगलं आहे बघा. प्रत्येक वारकरी म्हणतोय की काही मागणं नाही, फक्त त्याला बघायचंय, त्याच्या पंढरपुरात यायचं बस. बस दुसरं काहीच नाही ना. तो नाही मिळाला तरी कलस बघितलं बस. कृष्ण हरी. चला. तंबू वारकऱ्यांनी बघा रस्त्याच्या अगदी कडेला मारलेले आहेत, बघून घ्या. जिथे मिळेल त्या जागेवर हे वारकरी आश्रय घेत असतात, आपला विसावा शोधत असतात. मित्रांनो, या वारीमध्ये काही नाही, गादी हवी आहे, बेड हवाय, काही नाही, पण सुखात असतात ती मंडळी. इथे इस्त्रीची पण सेवा आहे बघ मित्रांनो. जिथे बघाव तिथे वारकरी 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 आणि वारकरी. अहो, सोहळ्यांची आहे ही वारी खरंच. बघा मी दाखवतो तुम्हाला. ते वाटेला वारकरी नाचत धुंद होऊन विठ्ठलाच्या नामाचा फक्त गजर सुरू आहे बघा माऊली. चला पुढे निघालो आपण. खरंच हे सोहळे या वारीच्या वाटेतच बघायला मिळतात. रामकृष्ण हरी. मित्रांनो, हे आहेत वारीतले सोहळे बघा. सोहळे खरंच बघून घ्या. रितेश, खूप छान वाटतोय, खूप छान वाटतोय ना. बघा बघा बघा. गाडीला पुढे बघा एक्स्ट्रा. रामकृष्ण हरी माऊली. या बघा माऊली आपल्याला भेटल्यात वारीच्या वाट्यात. आई, काय दिंडीचं नाव सांगा? सर्वेश्वर दिंडी. आणि त्यांचं वैशिष्ट्य आहे की एका प्रकारचे कपडे परिधान करतात हे लोक. हे बघा काय, किती वर्ष कसे चालतात. काय दुखतोय? विठ्ठल काय म्हणतोय? बोलवले ना आपल्याला. पांडुरंगाने बोलवले, दिवस झालंय ना. रामकृष्ण हरी. चला.
वारीच्या वाटेत बीड मधले काही वारकरी आपल्याला भेटलेले आहेत. तर बाबा कसे आहात? वारीला आलात किती वर्ष? दुसरं वर्ष. मग कसं वाटतं वारीमध्ये? मस्त वाटतं ना? सुख वाटतो की नाही वारीमध्ये? सुख वाटतो की नाही? सुख वाटतंय. ठीक आहे. रामकृष्ण हरी.